नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आज शनिवार रविवार असल्यामुळे अचानक प्लॅन झाला आहे कोकणात जायचा. आता आम्ही निघालो आहे दिव्यागरला. मी, दादा, प्रतीक आणि पुण्यातनं भैयाला घ्यायचं. मी सकाळी गावाकडे आलो होतो. आता निघालोय. संध्याकाळी एक काम आहे त्यामुळे संध्याकाळी पुण्यात थांबणार आहे आणि मग तिथून पुढे भैयाला घेऊन संध्याकाळी दिव्यागरला चल. जेवायला बसलो मला बसणार काय झालं काय कळलं एक बटी दे खाली मला बाटली दे नाही तर मी हात धुवून जेवण करायला थांबलो होतो. आता जेवण झालेलं आहे. आता इथनं जाणार आहे फ्लॅटवर आणि सकाळी मग पाठ लवकर निघणार. सकाळचे 3:30 वाजले. आता आम्ही विराज भैयाला घ्यायला आलोय. चल भैया लवकर. कडी लाव, गेट लाव बाबा. तारणी आवडले गेट बघा. विराज भैयाचं ऑफिस आहे महावितरणवाडी ऑफिस. गेट तारणी बांधतो गेटला लॉक आहे पण तरी पण गेट तारणी बांधतो. अरे भैया लॉक लाव. ताराने बांधून काय राहणार कधी आयला हे तर आताच गोवा येऊन आले नव्हतं. गुड मॉर्निंग भैया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. भैया ही भी टाक. ही भी टाक. सकाळचे 5:30 वाजले तर आम्ही आता थांबलोय तामिनी घाटात. घाटाच्या खाली आलोय. आता घाट संपलाय. घाट संपून थांबलोय. तामिनी घाटाच्या आता बरंच पुढं आलोय आम्ही. आता इथं मस्त सूर्योदय झालाय म्हणून रोडच्या कडेला थांबलोय 5 मिनिटं. इकडं वर कुठल्या ह्या वय इथनं सीन दिसतोय मग कडक. ह्याच्यात टाकून न्याय लागते. हे उठे बाबा चल. हे उठवता त्याला बाद झाला म्हणायचं आता. चल उठ. काय नको काढू. काय नको काढू. दिव्यागरमध्ये पोहोचलोय. पहिले बीचकडे जातो, रूम बघतो, फ्रेश होतो, मग तुम्हाला भेटतो. चला.
प्रमाणे मिळून मिळते त्याच्याकडे ते बनवायला आपणच आलोय फक्त होई जाते हा अरे गाव आले खवळ आहे समुद्र हे जाते काय तुला घ्यायचं दिव्याघरच्या बीचवर पोहोचलोय आम्ही आता 8 वाजले सकाळचे आमच्या रूम मधनं दिसणारा व्ह्यू आहे बीचवरनं आलो आता जरा फ्रेश होतो मग तुम्हाला दाखवतो सगळं चाल चला तुम्हाला आता इकडं पलीकडचं गार्डन दाखवतो हे चले भैया या ना इकडं पलीकडं गार्डन मध्ये हा केली ये कोण नाही जात रूम मध्ये ये साधे कुठे गेले झाड असते नारळ नारळ सुपारी हे केळीचं दिसतंय पण केळीचं कोकम कोणतं आहे कोकमचं तिला आली ते रस असतो भैया एडिट करायला लागणार काय बोल नको बरं तू फणस फणस गोरख फणस पुढे फणसाचं तोडलेलं तोडलंय त्यांनी पण फणस ह्याला आहे वर तोडलं नाही पडलंय खाली बघ खोडाला बिरू लागला वर मोडून पडलंय पण फळ बघ ना किती लागले फळलं येतला खरंच कस काय पण भैया शेती कोकम नारळ अजून काय येतं ही काजूची झाडं दिसतात केळी सुपारी कुठे आहे विहीर इथं विहीर विहीर दाखवत तुम्हाला ही विहीर इथली 12 ओके आहे ना भैया केळीला केळी हाईट बघ ना केळीची किती आहे काय बरं किती गड ते झाडांना जरा जास्तच हाईट आहे का पण हा ती बी बघ की केळीची हाईट भैया गेला किती प्रॉपर नाही ते नव्हतं पण घेऊन आला मगाशी ते कुठं आलता कोणता बाबू तिकडं होता का सकाळी
देवताला रायडिंग करतोय. चुकला नाही पाकिस्तान. अशासाठी किती राईड आहे, कितीला राईड आहे, करायच्या वेळेस विचारायचं. विचार मग सगळंच पॅकेज विचार. राईड झालं दोन 6 काय पॅकेज किती राईड करायचं. तू सांग अंदाजाने अजून पुरे आहे त्याला. हा सांग अंदाजाने अजून पुरे आहे राईड त्याला. करायला एका माणसाला 700 रुपये आहे. 3 राईड. 700 रुपयाची मालवण इथे येऊन डायरेक्ट 1500 सांगतो म्हटलं मग नाही ना जमायचं. ए त्याने जे आहे ते सांगितले. मला करायचे का नाही तुमचा प्रश्न आहे. चल आपण इकडून जाऊ दादा आता. अरे काय ते गेला ते मी देईन तुम्हाला मोबाईल. काय सीसी कॅमेरे ठेवतो ना गॉगल चप्पल काढायची ना. भैया किती आत नेणार. तुम्हाला पाडवायला सांगायचं पाणी में गिरा आगे भाई तू काढ व्हिडिओ. तुला अंदाज आहे तू बरोबर काढशील व्हिडिओ काढ. काय सर बाईक राईड आली तर जा ना तू. आली तर काय तरी दे मग. तुझं काय आनंद तू काढ ना. तसे आमचे युट्यूबचे ब्लॉग आहेत. अरे भाई मोबाईल
ओके. सनसेटला बीचवर आलो आहे आता. इतकं भारी इतकं फ्रेश वाटते ना इथं. प्रत्येकजण एकदम खुश आहे. सगळे काही जण क्रिकेट खेळत आहेत, काही जण राईड मारत आहेत. लय भारी वाटते, एकदम फ्रेश वाटते. मस्त वातावरण झालं आहे ते एकदम. काही जण घोडागाडीची राईड करत आहेत, काही राईड करत आहेत, काही जण क्रिकेट खेळत आहेत. या बाजूला सनसेटच्या वेळेस बराच वेळ बीचवर बसलो होतो. इथनं आल्याच्या नंतर आता फ्रेश होऊन आता बराच वेळ झाला. 9 साडेनऊ वाजले. जेवण करायला चाललोय. संध्याकाळचं वातावरण इतकं भारी नाही. इथलं चंद्र, नारळाची झाडं, इतकी शांतता आहे. सगळे लोक रोडने फिरत आहेत. एकदम शांत वातावरण आहे. कोणाकडे मोबाईल नाही आहे, काय नाही आहे. एकदम मस्त वाटते, निवांत एकदम. पळवे पळव. हा काय नसतं लांब, तसाच असतो. बीचवर आलोय आता.
तिथंच एक 3-4 किलोमीटरवर बोरली म्हणून गाव आहे, तिथं फिश मार्केट आहे. तिथं आता मासे आणायला चाललो आहे. जिथं राहिलो तेच बनवून देतात. भैया म्हणला कोकणात आल्यावर मासे नाही खाल्ले तर काय, मग आता चाललो आहे मासे घ्यायला भैयासोबत. रात्री होतून कोणतरी दुपारी जेवण करून थोडा आराम करून आता निघालोय परत घराकडे. 3:30 वाजलेत. आता टाईम दाखवते 8:30-9 पर्यंत पोचल असं दाखवते. चल ताम्हिणी घाटात पोहोचलो आहे आम्ही आता. आणि ताम्हिणी घाटात फुल पाऊस चालू झाला आहे. फुल पाणी झालं आहे नुसतं. एकदम जोरात अचानक पाऊस सुरू झाला आहे ताम्हिणी घाटात. एकदम पावसाळ्यासारखं वातावरण झालं आहे अचानक. चला आता पुण्यात पोहोचलेलो आहे. थोड्याच वेळात घरी पोहोचेल. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.